नमस्कार मित्रांनो, मी सलोनी सावंत. सावंतांची दुनिया या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे, आत्ता आपण पावसाळा स्पेशल रानभाज्यांची सिरीज सुरू केली आहे. तर आज त्यातल्याच 2 रानभाज्या आपल्याला आई दाखवणार आहेत. तर त्या कशा बनवायच्या ते आपण आईकडनं जाणून घेऊ. तायकुळ्याची भाजी, गावठी, रानमेवा. तर आई, आपण कोणत्या भाज्या बनवणार आहोत आणि आपण काय काय साहित्य घेतले आज? आता मी तायकुळ्याची भाजी बनवते. मी गॅस पेटवला आणि कढई ठेवली. आता मी सांगते तुम्हाला, तायकुळा म्हणजे असं असतं. तायकुळा कोणाला माहिती नसेल तर बघून घ्या. असं तायकुळा असतं. तर मी त्याची पानं काढून घेतली, फक्त देठ नाही घेतलेली आहे. आणि पानं काढून घेऊन ती स्वच्छ धुवून घेतली आणि ती आता कापून घेतली बघा. आणि आता त्याच्यावर त्याला फक्त मिरची आणि कांदा आणि ओलं खोबरं एवढंच टाकणार आहे. काय लोक त्याच्यामध्ये चण्याची डाळ, मुगाची डाळ काही पण टाकतात, पण आम्ही त्यात नाही. आम्ही साधी बनवणार, साधी रेसिपी आमची. तर आता मी कढई ठेवलेली आहे आणि ही भाजी आता कापून धुवून स्वच्छ धुवून मी कापून घेतली. कांदा घेतलाय, मिरची घेतली आणि ओलं खोबरं टाकणार. आता हे मी कढईमध्ये तेल टाकते. काही लोक त्याच्यामध्ये चण्याची डाळ किंवा मुगाची डाळ पण टाकतात, पण आम्ही नाही टाकत. पण आम्हाला असं म्हणजे काय जास्त ह्याचं नाही. ते पण कोणाला असं म्हणजे पाहिजे असेल तर आम्ही तशी पण तुम्हाला टाकू शकतो. पण सध्या आम्ही अशी साध्या ह्याच्यामध्येच बनवणार, साधी रेसिपी आमची. कांदा, आता तेल आपलं गरम होतं. तेल तापलं की मी आता कांदा आणि मिरची टाकून देणार. आपण मिरची आणि कांदा फोडणीला टाकतो. फोडणीला टाकलाय. जास्त नाही भाजला तरी चालतं. त्याच्यामध्ये आता मी भाजी पण टाकून देते. सत्तासपणे टाकला तरी चालतं, ते शिजणार आहे नंतर, म्हणून मी भाजी पण ते टाकून घेतली त्याच्यामध्ये. आणि आता मी थोडी हळद टाकते त्याच्यात. हळद टाकते. थोडस मी मीठ टाकणार आहे. चवीपुरतं मीठ. आवडतो ना. आता थोडा स्लो गॅस करायची आणि हे चांगलं परतून घ्यायचं. याच्यामध्ये असं चांगलं परतून घ्यायचं. चांगलं परतून घ्यायचं, कारण ते पाण्याची भाजी असल्यामुळे याच्यामध्ये पाणी जरा पण टाकायचं नाही. पाणी टाकलं तर जास्त पाणी सुकत जाणार. आणि ही भाजी एकदम सोपी, बनवायला पण सोपी आणि खायला पण चांगली. सगळ्यात आयुर्वेदिक अशी आहे गावठी भाजी, गावची कोकणातली. आमच्या कोकणामध्ये असते ही तायकुळा, त्याच्यामुळे ही भाजी एकदम. हे बघा, एवढी भाजी होती ती. पाणी पण न टाकता तिला पाणी भरपूर सुटलेलं आहे. वाफेवर आता ही फक्त वाफेवर मी शिजवणार आहे आणि मी ओलं खोबरं पण टाकणार. आता ही वाफेवर जरा वेळ ठेवणार. जास्त वेळ लागत पण नाही, 15 मिनिटामध्ये ही भाजी बनून जाते. ते झटपट बनणारी आणि हेल्दी आहे पण एकदम. तर आता ही भाजी आपण वाफेवर शिजवायला ठेवतोय. ठेवली. आता हे बघा, वाफेसाठी झाकण ठेवलेलं आहे आणि एकदम पूर्ण स्लो गॅस ठेवलेला आहे. थोड्या वेळा मिनिटे होणार, मग मी त्याच्यामध्ये ओलं खोबरं टाकून घेईन. हे झाली. याच्यामध्ये आता मी खोबरं टाकून मस्त नरम झाली ना. हे बघा, याची भाजी झाली ती बघा. आता मी जरा खोबरं टाकतो याच्यामध्ये. असं ते खोबरं परतून घ्यायचं त्याच्यामध्ये भाजीमध्ये. साधी सिंपल, करायला पण सोपी, खायला पण बरी. सगळ्यांनाच आवडते ती भाजी. तायकुळ्याची भाजी खाऊन बघा, एकदा मस्त लागते. आणि जर खायची असेल आमच्या घरी या. जशी आम्ही शेवग्याची भाजी बनवतो ना, तशी सेम ती भाजी आहे. तिची रेसिपी घ्यायची सेम आहे. ही भाजी बघा, एकदम कोवळी होते, त्यामुळे चांगली एवढे लगेच शिजली ती भाजी. झाली पण, रेडी पण झाली ती भाजी. त्याला पाणी न टाकता पण बघा भाजी किती मस्त झाली. आता आम्ही ना ही दुसरी भाजी बनवतोय. पहिली भाजी आमची तायकुळ्याची झालेली आहे आणि आता आम्ही अळूचं पातळ अळू बनवतात ना, त्याच पानांची
पानं आम्ही धुवून स्वच्छ ती जरा पंख्याखाली ठेवली, मग ती जरा नरम होतात. मग त्याच्या त्या गाठ्या बनवतो. अख्ख्या पानाची बघा एक गाठ बनवली, एका पानाची एवढी गाठ. अशा गाठी बनवून घेतलेली आहेत. आता ही आम्ही तुम्हाला याची मी रेसिपी आता दाखवणार आहे. ही झाल्यावर ती दाखवणार आहे. हे बघा अळूच्या गाठ्या बनवते आम्ही. दाखवलं ना, पानांचं सांगितलं ना आपल्याला त्याला का. त्या अळूच्या पानांपासून हे गाठ्या बनवलेल्या आहेत. मग त्याच्यासाठी लागणारे साहित्य दाखवते मी तुम्हाला. राई घेतली आहे, राई, जिरं, टोमॅटो, ठेचलेली लसूण, कांदा, मिरची आणि कढीपत्ता एवढं आता मी टाकणार आहे त्याच्यामध्ये. आता मी पहिला गॅस पेटवून घेते. गॅस ऑन केलाय. तर तुम्ही बघू शकता आपली कढई तापलेली आहे. आता मी आता टाकते फोडणीसाठी तेल टाकते. जर थोड्या यातून जास्त नाही टाकत, कारण कमी टाकलं ते. तेल जरा तापलं की जरा चांगलं तेल तापायला द्यायचं. फोडणी कधी पण तेलाची चांगली तापली पाहिजे, तर मग ते हे होत नाही, तेल माणसाला बाधत नाही तेलात तेलकट. तेल चांगलं कडकडीत तापलेलं असेल तर फोडणी पटकन मिळाली पाहिजे. ते बघा राई, जिरं टाकलं. जिरं चांगलं फुललं पाहिजे. राई टाकली. जिरं आणि राई ना. थोडी आता ही मी लसूण टाकते त्याच्यामध्ये. लसूण तो जरा तेलामध्ये जो वास आहे यायला पाहिजे चांगला, कच्चेपणा जायला पाहिजे. आणि आता मी मिरच्या टाकते, कढीपत्ता टाकते आणि कांदा सगळं मी एकत्र टाकणार आहे. जरा हिंगा पण टाका तुम्ही असलं तर. असेल तर हिंगा टाका, हिंगा चांगला असतं. हिंगा टाकायचं असतो भाजी याच्यामध्ये, अळूमध्ये. अळूची टाकलेली भाजी केली तर जरा हिंगा टाकलं तर चांगलं. हे बघा लसूण कशी झाली तेलामध्ये चांगलं. सगळं एकत्र परतून घ्यायचं ना. चांगला थोडंसं लाल होईपर्यंत परतलं तर चांगलं असतं. चांगलं तेल असं चांगलं भाज. आणि कोकम पण टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये. अळू आहे ना. आता मी हळद टाकते जराशी. हळद टाकली. थोडासा टोमॅटो टाका, जास्त नाही टाकलं तर चालतं. थोडासा टोमॅटो. याचं चांगलं भाजलं पाहिजे ते. आता मी गाठे टाकणार. आता या अळूच्या गाठे बनवलेल्या गाठी. आता मी चांगले परतून घेते त्याची. करून बघा, खाऊन बघा. एकदा खाल्लं तर तुम्ही म्हणशाल परत बनवायला पाहिजे. एवढ्या चांगल्या असतात ना, चांगल्याच लागतात. त्यावेळी पेक्षा पण भारी लागतात. हे आपल्या इथे गणपतीला पण बनवतात आणि गौरीला वगैरे बनवतात. आता मी स्लो गॅस करते, थोडी मीठ टाकणार आहे. चवीपुरतं मीठ. आणि कोकम पण टाकायचंय मला. आता असंच ठेवायचं. नाही, झाकण मारायचं त्याला. कोकम टाकलंय ना मी त्याच्यामध्ये. आता परतवलं. शिजू दे जरा. खोबरं टाकून मी झाकण मारते. मग थोड्या वेळाने मी हे करेल. तू कुठे गेली? ताट कुठे गेली? थोडंसं पाणी हे बघ बस. आणि आता एकदम स्लो गॅसवर ती होणार. हे स्लो गॅसवर आपण शिजायला ठेवलं ना. हे बघा झाकण काढून बघते तिथे. ही आपली भाजी शिजली आहे ना छान. शिजले का चेक केली का?
ही अशी सुकीच बनवतात की पातळ पण बनवतात? सुकी पण पातळ बनवतो ना आळू, त्याच हा. पानांचं आहे ते. त्याच्यात नाही पण टाकायचं. याची पातळ नाही बनवत ना, याची नाही नाही सुकीच नाही नाही, बनवतात. याची सुकी बनवतात छान. हे बघा गाठी झाले तयार. गाठे कमी खोबरं जास्त. हे आता तयार झालेलं आहे. खूप छान दिसते. हम्म. हे बघा, हे आपल्या गाठ्या रेडी झालेल्या आहे. हे बघा आपले गाठ्या रेडी झालेले आहेत. आम्ही आज तुम्हाला 2 भाज्या दाखवलेल्या आहेत, एक तायकुळ्याची आणि एक अळूची गाठी. अळूच्या गाठ्या दाखवलेल्या. आज माझा पोरगा कल्पेश सावंत नाही आहे, त्याच्यामुळे त्याची वहिनी सलोनी ती आज करते, तर जरा चुकलं लागलं तर जरा माफ करा. ती पण नवीनच शिकते, कारण तिला पण तो कामाला गेला, तिला सुट्टी आहे, मग ती आज घरी येतं. तिने म्हणाली मी पण बघते जरा, मला होते की जमतं काय, म्हणून ती बघते करायला. पण ते बघ झालं व्यवस्थित, तर तिला पण हे करा, जरा लक्ष द्या. माप म्हणजे व्यवस्थित शिकते ती पहिल्यांदाच. आम्ही आज दोघी मिळून बनवतोय, कारण तो नाही मग घरी, मग तो बोलला तुम्ही पण बनवून बघा. म्हणून आज ते वहिनीला तुझ्या सांगून गेलाय तो की आज तूच बनव म्हणून. म्हणून आज ती बनवते व्हिडिओ. हा, दोन्ही भाज्या आमच्या रेडी झालेल्या आहेत. आज आम्ही हे जाऊन दाखवतोय. तुम्हाला कसं वाटलं तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. शेअर करा, लाईक करा, बेल दाबा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब पण करा आणि बेल पण दाबा. पण आम्हाला सांगा पण कशा आल्या त्या, आणि जर तुम्हाला काय असं अजून पाहिजे असतील तर आम्हाला कमेंट करून सांगा, कळवा. म्हणजे आम्ही तसं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू.